बिग बॉस मराठी 3चा उपविजेता जय दुधाणेला अटक झाली आहे। 5 कोटींच्या फसवणूक प्रकरणात पोलिसांनी जयला मुंबई विमानतळावरून अटक केली आहे। जयनं बनावट कागदपत्र तयार करून काही दुकानं बेकायदेशीरपणे विकल्याचा आरोप आहे। काही दिवसांपूर्वीच जय दुधाणेचं लग्न झालं होतं। चिपळूणमध्ये वाशिष्ठी डेअरी कृषी आणि पशुधन प्रदर्शन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित वाशिष्ठी डेअरी कृषी आणि पशुधन प्रदर्शनाला गेल्या 2 वर्षात मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आता सलग 3ऱ्या वर्षी या भव्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। कोल्हापूर येथील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिर भक्तांची मोठी गर्दी झाली होती। रविवारी सुट्टीचा दिवस असल्यानं लाखो भाविकांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं। वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथे मांजामुळे दुचाकीस्वाराचा अपघात झालाय। शिरपूर येथील खैरू चौधरी वय 57 हे दुचाकीवरून घरी जात असताना खंडोबा मंदिराजवळ रस्त्यावर लटकलेल्या मांजामुळे त्यांच्या गळ्याला इजा झाली आहे। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। छत्रपती उदयनराजे भोसले पुन्हा त्यांच्या हटके स्टाईलमुळे चर्चेत आले। रक्षक प्रतिष्ठानच्या गाण्यावर गॉगल घालत आणि कॉलर उडवत उदयनराजेंनी डान्स केला। प्रतिष्ठानचे हजारो कार्यकर्ते जलमंदिर या ठिकाणी उपस्थित होते। येवला शहरातील शहा कॉलनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होतोय। नळाला दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे स्थानिकांमध्ये प्रशासन आणि नगरपालिकेविरोधात नाराजीचा सूर उमटतोय। ऑफिसला जातो असं सांगून घराबाहेर पडलेल्या परेश हटकरांचा मृतदेह लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ आढळला। खोल दरीत त्यांचा मृतदेह आढळला। शिवाय त्यांची कारही याच परिसरात आढळल्यानं परेश हटकर यांचा अपघात झालाय की घातपात याचा तपास लोणावळा पोलीस करतायत। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झालाय। ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ गुजराती साहित्यिक रघुवीर चौधरी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते। शिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते।